वेलकम टू यशस्वी अकॅडमी. या व्हिडिओमध्ये आपण दुसरी टिश्यू सिस्टीम आहे ते बघणार आहे. त्याआधी मी काय पॉईंट्स रिवाईज करतो. काल आपण जे बघितलं त्यामध्ये काय काय बघितलं आपण काल इपिडर्मल टिश्यू सिस्टीम, ग्राउंड टिश्यू सिस्टीम आणि व्हॅस्क्युलर. ह्याच्यामधले काल आपण इपिडर्मल काय केली होती एक्सप्लेन केली होती. ठीक आहे, जस्ट एकदा रिवाईज करा तुम्ही. ठीक आहे, हे सगळ्या गोष्टी स्टोमाटा, गार्ड सेल या गोष्टी आपण बघितल्या. एपिडर्मल अपेंडेजेस. आता काय बघूया, ग्राउंड टिश्यू सिस्टीम. दुसरी टिश्यू सिस्टीम आहे ग्राउंड टिश्यू सिस्टीम. बघा, मी तुम्हाला पहिल्या स्लाइडला दाखवलं होतं की ज्यावेळेस तुम्ही कट सेक्शन घेतला होता तर ह्या वरच्या लेअरला आपण एपिडर्मिल म्हणलं होतं. हां, आता ते सोडून आतमध्ये दोन सिस्टीम आहेत, ग्राउंड आणि व्हॅस्क्युलर. सो आपण असं म्हणू शकतो की ऑल टिश्यू एक्सेप्ट इपिडर्मिस अँड व्हॅस्क्युलर बंडल कॉन्स्टिट्यूट द ग्राउंड टिश्यू. कसं म्हणू शकतो आपण? ऑल टिश्यू एक्सेप्ट इपिडर्मिस अँड व्हॅस्क्युलर बंडल कॉन्स्टिट्यूट द ग्राउंड टिश्यू. सगळ्यात महत्त्वाचं स्टेटमेंट एक्झामला येऊ शकतं. ओके, आता जसं आपण बघितलं की इपिडर्मल टिश्यू सिस्टीममध्ये महत्त्वाचे कुठले सेल होते? कोणते सेल होते? पॅरेन्कायमा. कुठले होते? त्या टिश्यू सिस्टीम जे बनलेलं आहे ते कुठल्या टिश्यूनं बनलेलं आहे? तर मोस्टली इपिडर्मल टिश्यू सिस्टीम हे कुठल्या प्रकारच्या टिश्यूने बनली होती? फक्त पॅरेन्कायमा. आता हे कशापासून बनले बघा, इट कन्सिस्ट ऑफ पॅरेन्कायमा, कोलेनकायमा आणि स्क्लेरेन्कायमा. तिन्ही प्रकारचे टिश्यू आहेत. हे महत्त्वाचा पॉईंट आहे. जसं इपिडर्मल कशापासून बनलं होतं बाळांनो? पॅरेन्कायमा. हे कशापासून बनलं? तिन्ही पण पॅरेन्कायमा, कोलेनकायमा, स्क्लेरेन्कायमा. आता पॅरेन्कायमा सेल्स आर प्रेझेंट इन कॉर्टेक्स, पेरिसायकल, पीथ आणि मेडुलरी रेज. हे काय आहे सर? सध्याच्या कंडिशनला फक्त लक्षात हे नावं लक्षात ठेवा. हे काय आहे सगळं तुम्हाला मी पुढं TS ऑफ स्टेम आपण ज्यावेळेस बघणार आहे त्यावेळेस सांगतो मी. सध्या तुम्ही काय लक्षात ठेवा की ग्राउंड टिश्यू सिस्टीम मधल्या कुठल्या सेल्समध्ये पॅरेन्कायमा असतो? कुठं असतो? कॉर्टेक्समध्ये असतो. हे जे पूर्ण दिसतंय ना तुम्हाला, हे काही एकाच, हे जे ग्राउंड टिश्यू म्हटले का नाही, येलो कलरच, हे जे ग्राउंड टिश्यू, ओके पुढे गेलं काय? हा जो ग्राउंड टिश्यू म्हणले ना, ह्याच्यामध्ये खूप सारे लेयर्स आहेत. त्याच्यामधले लेयरची ही नाव आहेत कॉर्टेक्स, पेरिसायकल, पीथ आणि मेडुलरी रे. इन द प्रायमरी स्टेम अँड रूट ह्या सगळ्यांमध्ये काय असतं? पॅरेन्कायमा सेल असतं. हा एक स्टेटमेंट महत्त्वाचं. आता सगळे काय आहेत हे तुम्हाला नंतर सांगतो. पहिली गोष्ट की पॅरेन्कायमा सेल कुठं कुठं असतात. ओके, नाव लक्षात ठेवली. कुठं कुठं? कॉर्टेक्स, पेरिसायकल, पीथ आणि मेडुलरी रेज. हे सगळे स्ट्रक्चर आपण पुढं बघणार आहे. अजून सध्या फक्त नावं लक्षात ठेवा. आणि एवढं लक्षात ठेवा की त्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये कुठले सेल आहेत? पॅरेन्कायमा. ग्राउंड टिश्यू हे ग्राउंड टिश्यूचेच पार्ट आहेत रे, पण त्यातले हे पार्ट कशाने बनलेले आहेत? पॅरेन्कायमा. ओके, इन लिव्ज ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग सेल्स. त्यालाच काय म्हणले? मेसोफिल. तुम्ही जर बघितलं, हे बघा, हे लिव्ज काल मी तुम्हाला दाखवलं होतं. हे लिव्ज आहे. लिव्जचा जर तुम्ही ट्रान्सफर सेक्शन घेतला, कसला सेक्शन? ट्रान्सफर सेक्शन. तुम्हाला काय दिसतंय? अप्पर इपिडर्मिस, लोअर इपिडर्मिस. बरोबर, हे काल झालं आपलं, स्टोमाटा वगैरे झालं. आता जो मधला पार्ट आहे ह्याच्यामध्ये दोन टिश्यू सिस्टीम आहेत. कुठल्या? ग्राउंड टिश्यू आणि व्हॅस्क्युलर. व्हॅस्क्युलर कुठं आहे? हे बघा, मधली समजा ही मधली व्हॅस्क्युलर काढून टाका. राहिलं कुठलं? ह्याला म्हणायचं मिसोफिल सेल. कुठले सेल? हे मधले दिसतंय, मिसोफिल सेल. सो तुम्हाला जर क्वेश्चन आला की लिव्जमध्ये ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ थिन वॉल्ड क्लोरोप्लास्ट कंटेनिंग, म्हणजे क्लोरोप्लास्टचं लोकेशनच काय असतं बाळांनो? मिसोफिल सेल. म्हणजे लिव्जमध्ये क्लोरोप्लास्ट कुठे असतात? असा सिंपल क्वेश्चन आला. मेसोफिल. लिव्जमध्ये क्लोरोप्लास्ट कुठं असतात? मेसोफिल. मेसोफिल इज अ पार्ट ऑफ विच टिश्यू सिस्टीम? ग्राउंड टिश्यू सिस्टीम. लिव्जमध्ये अप्पर, लोअर इपिडर्मिस झाला का, मध्ये जो सगळा जो मटेरियल आहे त्याच्यामध्ये जे ग्राउंड टिश्यू आहेत ते मोस्टली कशाने बनलेले आहेत? मेसोफिल. कशाने? आणि मेसोफिलमध्येच क्लोरोप्लास्ट असतात. हे पण क्लिअर आहे तुम्हाला? तर तुम्हाला ग्राउंड टिश्यूबद्दल एवढंच आहे आय थिंक. बरोबर का? थोडंसं अजून सांगतो. तुम्ही जर बघितलं
ॲक्च्युली आता हे टी एसमध्ये येणार आहे पुढं तुम्हाला, तरी बघा तुम्ही इथं हे मेसोफिल दोन प्रकारचे आहेत बघा. एक जे असे व्हर्टिकल आहेत त्याला काय म्हणायचं, पॅलिसेड मेसोफिल, आणि जे गोल आहेत त्याला काय म्हणायचं, सर्क्युलर आहेत त्याला स्पॉन्जी मेसोफिल. पॅलिसेड मेसोफिल, स्पॉन्जी मेसोफिल, पॅलिसेड मेसोफिल. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे का? पुढं जायचं का मग? समजलं ना तुम्हाला हे? ओके, आता महत्त्वाचा पॉईंट चालू होतोय आपला व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम. बोला. प्रायमरी स्टेम म्हणजे स्टेम ज्यावेळेस कोवळं असतं, कसं असतं स्टेम, ग्रीन असतं, बरोबर का? तर त्यावेळेस हे सगळं पोर्शन असतं, त्यामुळेच म्हणले बघा त्यांनी ते. हे बघा, इन लिव्ज द ग्राउंड टिश्यू कन्सिस्ट ऑफ, ओके कुठे गेला तो, हां, इन द प्रायमरी स्टेम अँड रूट्स. ज्यावेळेस ते रूट मॅच्युअर होतं, सॉरी स्टेम मॅच्युअर होतं, त्यावेळेस ते ग्रीन नाही राहत, बरोबर का? त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये जे बार्क असते, डेड बार्क वगैरे ह्या गोष्टी असतात. पण प्रायमरी स्टेममध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम, तुम्ही व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम म्हणलं का एकच गोष्ट ऐकली, काय, झायलम आणि फ्लोएम. आता हे नेमके कुठं असतात, स्टेममध्ये यांची अरेंजमेंट कशी असते. कधी कधी बघा स्टेम कट केल्यावर आतमध्ये तुम्हाला अशा रिंग्स दिसतात का, रिंग्स तुम्ही बघितलंय कधी कापलेलं स्टेम ज्यावेळेस कापतात त्यावेळेस आतमध्ये काय दिसतं, काळ्या काळ्या अशा रिंग्स असतात बघा. ते नेमकं काय असतं, हे सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला शिकवणार आहे. खूप इंटरेस्टिंग आहे, लक्ष द्या. व्हॅस्क्युलर टिश्यू कन्सिस्ट ऑफ कॉम्प्लेक्स टिश्यू. याचा अर्थ तुम्हाला एक गोष्ट कळली का, इपिडर्मल टिश्यू आणि ग्राउंड टिश्यू कुठल्या प्रकारच्या टिश्यूनं बनले होते, सिंपल का कॉम्प्लेक्स? सिंपल, व्हेरी गुड. कशापासून बनले होते? आणि कॉम्प्लेक्स टिश्यू सिस्टीम कशापासून बनलेले आहे, सॉरी व्हॅस्क्युलर टिश्यू सिस्टीम कशापासून बनलेले आहे, कॉम्प्लेक्स टिश्यूनं बनलेले आहे, झायलम आणि फ्लोएम. हिथं पॅरेंग कायमा आणि कोलिंग कायमाचा विषय येत नाही, हिथं काय येतंय, झायलम आणि फ्लोएम. ओके, झायलम अँड फ्लोएम टुगेदर कॉन्स्टिट्यूट द व्हॅस्क्युलर बंडल. तुम्ही इथं बघितलं ह्याला व्हॅस्क्युलर बंडल म्हणायचं, व्हॅस्क्युलर बंडल. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं पिंक पोर्शनला झायलम म्हणायचं, ब्ल्यू पोर्शनला फ्लोएम म्हणायचं. कसं काय आपोआप बदलते रे, का टच होते? ओके, बाहेरच्याला आतल्याला काय म्हणायचं, फ्लोएम, सॉरी आतमध्ये झायलम बाहेर फ्लोएम. हे दोन्ही एकत्र जे जॉईंट होतात त्याला काय म्हणायचं, व्हॅस्क्युलर बंडल. तो बंडल तयार झाला ना, आणि त्या बंडलमध्ये काय काय आहे, झायलम आणि फ्लोएम. आणि अजून एक पार्ट असतो त्याला कॅम्बियम म्हणतात. काय म्हणतात, आहे का बघा मध्ये एक रेष दिसते का तुम्हाला, इथं दोघांच्या मध्ये गॅप आहे बघा, हा त्याला तर इथं प्रो कॅम्बियम म्हणले. म्हणजे कॅम्बियम हा एक पोर्शन असतो, पार्ट असतो, आणि त्याला मिळून काय म्हणायचं, ते काय झाला, व्हॅस्क्युलर बंडल. बघा आता, सो झायलम अँड फ्लोएम टुगेदर कॉन्स्टिट्यूट द व्हॅस्क्युलर बंडल बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑर ॲब्सेन्स ऑफ कॅम्बियम. आता सगळ्यांमध्ये एक गोष्ट फिक्स आहे, आतमध्ये झायलम बाहेर फ्लोएम आणि मध्ये कॅम्बियम. कधी कधी असतो कधी कधी नसतो. म्हणजे काय सर, त्याच्यावर ह्याचे दोन प्रकार पडलेले आहेत, ओपन टाईप आणि क्लोज टाईप. कोणत्या बेसिसवर पडलेले आहेत ते, प्रेझेन्स ऑफ और ॲब्सेन्स ऑफ. कॅम्बियम असेल ओपन टाईप म्हणायचं, कॅम्बियम नसेल क्लोज टाईप. मी काय म्हणलं बघा, ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल कशाला म्हणायचं, ह्याला म्हणायचं बघा. हे ह्याला का ओपन टाईप म्हटलं मी, ह्याच्यात कॅम्बियम आहे, कॅम्बियम. आणि कॅम्बियम नसेल तर इथं ही मधली पट्टी नसणार, दोघं चिपकलेलं असणार एकमेकांना. दाखवू का त्याची डायग्राम? ह्या साईडवरती काय डाऊट आहे का तुम्हाला? नसावा डाऊट तुम्हाला ह्याच्यावरती, नाही ना? चला पुढे जाऊया. आता हे सगळे डायग्राम बघितले का, हे बघा, हे आहेत आपले कॅम्बियम, कळलं का? हे 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 ग्राउंड टिश्यू, हे काय आहेत, हे ग्राउंड टिश्यू. आणि हे काय आहेत, व्हॅस्क्युलर बंडल बघा, आहेत हे इपिडर्मिस, हे ग्राउंड, आणि हे काय आहेत, व्हॅस्क्युलर बंडल. ते तिकडे दाखवलेत बघा. चला आता फरक काय बघा दोन्हीमध्ये, कळलं तुम्हाला? ओपनमध्ये काय आहे, क्लोजमध्ये काय आहे, कॅम्बियम नाही आहे. दॅट्स इट, सिम्पल. डायग्राम तुमच्या बुकमध्ये पण आहे का? डायग्राम नीट ऑब्झर्व करायचे. कॅम्बियम आहे ओपन टाईप, कॅम्बियम नाही क्लोज टाईप. हे टाईप झाले व्हॅस्क्युलर बंडलचे. व्हॅस्क्युलर बंडलमध्ये काय काय असतं,
झायलम आणि फ्लोएम. आता डिपेंड करतं तो कुठल्या टाईपच्या ह्याच्यावरनं. कॅम्बियम असेल तर ओपन, कॅम्बियम नसेल तर क्लोज. व्हेरी गुड. चला पहिलं ओपन टाईप ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. ओपन टाईप ऑफ, इन दिस कॅम्बियम इज प्रेझेंट बिटवीन फ्लोएम अँड झायलम. फ्लोएम बाहेर असतं का आत असतं? फ्लोएम बाहेर असतं, कॅम्बियम झायलम आतमध्ये, बरोबर. सो बिटवीन फ्लोएम अँड झायलम, सो व्हॅस्क्युलर बंडल कॅन फॉर्म सेकंडरी झायलम अँड फ्लोएम टिश्यू. सेकंडरी म्हणजे काय सर? सुरुवातीला म्हणजे ह्याचा अर्थ या स्टेमची गर्थ वाढणार. कॅम्बियम असल्यामुळे काय वाढणार? मला सांगा, आपल्याकडे दोन प्रकारचे स्टेम आहेत, मोनोकॉटचं स्टेम आणि डायकॉटचं स्टेम. ह्याच्यामध्ये डायकॉटचं स्टेमची काय होते? गर्थ वाढते. काय वाढते? गर्थ वाढते म्हणजे कळलं ना, विड्थ वाढते बाळांनो, त्याला सेकंडरी ग्रोथ म्हणतो आपण. ती सेकंडरी ग्रोथ काय होते? कॅम्बियममुळे होते. कशामुळे होते? आणि ते कॅम्बियम असल्यामुळे काय होतं बाळांनो, म्हणून पुढं इट कॅन फॉर्म. आता सुरुवातीला झायलम आणि फ्लोएम तयार होणार आहेत यंग स्टेममध्ये, पण जर विड्थ वाढवायची तर काय करावं लागेल? अजून कॅम्बियम म्हणजे झायलम फ्लोएम वाढवावं लागतील. त्या नेक्स्ट टाइम तयार होणार त्याला काय म्हणायचं? सेकंडरी झायलम आणि फ्लोएम टिश्यू हे तयार होतात. त्यामुळे झाडाची विड्थ वाढते. विड्थ वाढते याचा अर्थ कॅम्बियम असतो तिथं, कॅम्बियम वाढतो, बरोबर. मग कुठल्या स्टेममध्ये असणार हे? मग डायकॉट स्टेम. व्हाय डायकॉट स्टेम हॅव सेकंडरी ग्रोथ और दे हॅव इनक्रीज देअर विड्थ, सेम विड्थ? काय? प्रेझेन्स ऑफ, व्हेरी गुड, प्रेझेन्स ऑफ. आता बघा इथं क्लोजमध्ये काय असतं मग? इन दिस कॅम्बियम इज ॲबसेंट. कॅम्बियम इज, हेन्स दे डू नॉट फॉर्म सेकंडरी टिश्यू. एक्झाम्पल मोनोकॉटलिडोन. एक्झाम्पल, एनी डाऊट रिगार्डिंग दिस? ओपन क्लोज. डायकॉटमध्ये कुठला असतो? ओपन. मोनोकॉट, डायकॉटमध्ये मोनोकॉट. कॅम्बियम कुठं असतो? ओपनमध्ये असतो, म्हणून ते डायकॉटमध्ये असतो. आणि कॅम्बियम कुठं नसतो? सेकंडरी झायलम आणि सेकंडरी फ्लोएम कोण बनवते? डायकॉट प्लांट्स. का? त्याच्यामध्ये काय असतो? कॅम्बियम. म्हणजे कुठल्या प्रकारचा व्हॅस्क्युलर बंडल? ओपन टाईप. कुठला? कुठं असतो ओपन टाईप? व्हेरी गुड, हे विसरू नका. डायग्राम कळते का तुम्हाला? ह्याला पूर्ण व्हॅस्क्युलर बंडल म्हटलं. एकदा रिपीट करतो. दोन कॅम्बियमच्या मध्ये तुम्हाला जो गॅप दिसतोय की नाही, त्याला इंटरफॅस्क्युलर पॅरेंकायमा म्हणले. बघा मागाशी आलता, बघा मागाचा शब्द आलता का नाही? एक काय शब्द आलता मागाशी? कॉर्टेक्स, पेरिसायकल, पीत आणि मेडुलरी रे. तर तो मेडुलरी रे कुठं असतो? हा हे बघा, ह्या मधल्याला काय म्हणतात ॲक्च्युली? पुढे सांगतो. मेडुलरी इथं नाही, पुढे येते ते. हां, तर हा दोन कॅम्बियमच्या मध्ये जे गॅप आहे त्याला काय म्हणायचं? इंटरफॅस्क्युलर पॅरेंकायमा. इथं हे ग्रीन कलरचा म्हणजे कुठले ग्राउंड टिश्यू आहेत? हे पॅरेंकायमा. कुठला आहे हा? हे मधला पॅरेंकायमा गॅप. दोन्हीच्या मध्ये जो गॅप आहे त्यात काय आहे? पॅरेंकायमा. हा ग्राउंड टिश्यू आहे. काय आहे तिथं? ग्राउंड टिश्यू. त्याला शब्द काय वापरला? इंटरफॅस्क्युलर पॅरेंकायमा. आणि मधल्या पोर्शनला काय म्हणले? पीत. पीत कळला का तुम्हाला काय असतो पीत? मग अशी पीत शब्द आलता बघा. पीत कुठं आहे? हे बघा मध्ये. पीत कुठं आहे? मध्ये. पीत पी कशानं बनलाय? पॅरेंकायमा. ग्रीन दिसतं का नाही? इथं ग्रीन दिसतंय म्हणजे कशानं बनलेलं आहे ते? पॅरेंकायमा. पीत झालं. हे काय म्हणलं तुम्हाला मी? आतमध्ये झायलम, बाहेर फ्लोएम, दोघांच्या मध्ये कॅम्बियम. ओके. अजून काय राहिलं? इपिडर्मिस माहितीच आहे तुम्हाला. ओके, हे डायग्राम समजले का? जायचं का पुढं? हां हां, इथलाच पार्ट आहे, ग्राउंड सिस्टीमचा पार्ट आहे, येतोय पुढं. जर TS आहे ना, TS ऑफ स्टेम आणि TS ऑफ रूट बघणार आहे ना आपण, त्याच्यामध्ये तुम्हाला कॉर्टेक्स वगैरे सगळं क्लिअर होते. आहे पुढं तुम्हाला. हां, TS मध्ये आहे, मला माहिती. ट्रान्सवर्स सेक्शन कट घेतलेलं त्याच्यामध्ये. चला, अजून एक आलं बघा आता. अरेंजमेंट ऑफ व्हॅस्क्युलर बंडल. अरेंजमेंट ऑफ व्हॅस्क्युलर बंडल वरून बघा, बेस्ड ऑन द अरेंजमेंट ऑफ झायलम अँड फ्लोएम, vascular bundle are of two types. Based on the presence or absence of cambium, vascular bundle is of two types, open आणि close. परत based on the arrangement of xylem and phloem. Arrangement of xylem and phloem किती टाइप आहेत?
दोन. कुठले कुठले? रेडियल आणि कॉन्जॉइंट. रेडियल आणि कॉन्जॉइंट. चला आता रेडियल आधी बघू काय असतं. झायलम अँड फ्लोएम आर अरेंज्ड इन अन अल्टरनेट मॅनर ऑन डिफरंट रेडियाई. म्हणजे काय सर? इथं जर तुम्ही बघितलं बाळांनो, एकच मिनटं. हां, डिफरंट रेडियाई म्हणजे काय? तुम्ही मागासचा जो फोटो जर बघितला, मागाशी काय होतं? एकच सर्कल होतं, त्याच्यावरतीच काय होतं? सर्कलमध्ये वॅस्क्युलर बंडल होतं. आता काय झालं बघा, हा कोण आहे? झायलम. झायलमचा रेडियस हाय आणि फ्लोएमचा रेडियस हाय. म्हणजे दोघांचे दोन काय आहेत? वेगवेगळ्या रेडियाई आहेत. सो व्हेन झायलम अँड फ्लोएम आर अरेंज्ड इन अल्टरनेट मॅनर ऑन डिफरंट रेडियाई, त्यावेळेस त्याला काय म्हणायचं? रेडियल टाईप. दोन मागाशी काय होतं? ते एकत्र होते ना. आता एकत्र आहेत का? वेगवेगळे आहेत. कसे आहेत ते? सो इथं झायलम वेगळ्या रेडियसवरती आणि फ्लोएम वेगळ्या रेडियसवरती. असं कुठं असतं? हा रूटमध्ये असतं फक्त. कुठं असतं? रूट्समध्ये. कळलं का? सो रेडियल टाईप म्हणजे काय? वेन झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट ऑन डिफरंट रेडियाई. क्लिअर आहेत पर्यंत? ओके. आता पुढचा कॉन्जॉइंट टाईप. कॉन्जॉइंटमध्ये काय असतं? ते सेपरेट नसतात. सेपरेट कशा असतात मग? जॉईंट असतात. व्हेन झायलम अँड फ्लोएम आर जॉईंटली सिच्युएटेड ॲट द सेम रेडियस ऑफ वॅस्क्युलर बंडल. म्हणजे मागच्या स्लाइडला आपण जो बघितला वॅस्क्युलर बंडल, तो कुठल्या टाईपचा होता? कॉन्जॉइंट. आणि ते कुठं असतं? स्टेममध्ये आणि लिव्हजमध्ये. स्टेममध्ये आणि लिव्हजमध्ये कुठल्या प्रकारचा वॅस्क्युलर बंडल असतो? कॉन्जॉइंट. आता माझा क्वेश्चन आहे तुम्हाला सिंपल. मोनोकॉट स्टेममध्ये कुठल्या टाईपचा वॅस्क्युलर बंडल असतो? कॉन्जॉइंट क्लोज्ड. कुठला असणार? मुद्दा पटला का तुम्हाला? मी काय म्हणलं कळलं का? कॉन्जॉइंट. कारण आपण मागाशी बघितलं मोनोकॉट प्लांट्समध्ये कुठल्या प्रकारचा आहे? क्लोज प्रकारचा. आणि क्लोजमध्ये जो अरेंजमेंटनुसार कुठला प्रकार पडतोय त्याचा? कॉन्जॉइंट. बरोबर का? आता मला सांगा, मोनोकॉट रूटमध्ये कुठल्या प्रकारचा असणार? कॉन्जॉइंट कसं काय असणार? रूटमध्ये कुठला असतो? रेडियल. आणि तिथं ओपन क्लोज. तुम्ही कधी रूटची सेकंडरी ग्रोथ बघितली का? म्हणजे रूटच्या वॅस्क्युलर बंडलमध्ये कॅम्बियम नसतो. सो रूट म्हणलं का फक्त एकच डोक्यात ठेवायचं, रेडियल टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल. हे वेळानं कळलं का नाही? कॅम्बियम असणं ही प्रॉपर्टी मोस्टली कुणाची असते? स्टेमची असते. ते पण कुणाच्या स्टेमची? डायकॉट स्टेमची. मोस्टली म्हणतोय तुम्हाला मी. मुद्दा कळला का नाही? कळला? कळला ना का नाही कळला? बघा, आपण जी मागाशी वॅस्क्युलर बंडल बघितला त्यात कॅम्बियम होता, त्याला आपण ओपन म्हणलं. तसा वॅस्क्युलर बंडल हा डायकॉट स्टेममध्ये असतो. कुठं असतो? आणि त्याला आपण काय म्हणूया? ओपन कॉन्जॉइंट. ओपन कॉन्जॉइंट. मोनोकॉटमध्ये काय येणार? क्लोज कॉन्जॉइंट. क्लोज. आणि रूटमध्ये म्हणलं का एकच नाव लक्षात ठेवायचं, काय? रेडियल टाईप. रूटमध्ये रेडियल म्हणजे काय? झायलम अँड फ्लोएम प्रेझेंट ऑन डिफरंट रेडियाई. आणि कॉन्जॉइंट म्हणजे काय? वेन झायलम अँड फ्लोएम जॉईंट ऑन सेम रेडियाई. किती सोपं आहे रे बाळांनो, आहे की नाही? चला. आणि कुठं असतं ते? स्टेम आणि लिव्हजमध्ये असतं. स्टेम आणि लिव्हज म्हणलं का कॉन्जॉइंट. थोड्या वेळासाठी लक्षात. स्टेम आणि लिव्हज कॉन्जॉइंट. रूट रेडियल. रूट. मग परत जॉईन करू आपण. मोनोकॉट स्टेममध्ये कॉन्जॉइंट क्लोज. डायकॉट स्टेममध्ये ओपन. हे महत्वाचं. असा क्वेश्चन विचारला नीटनं, कळतंय का? हे जॉईंट करणं गरजेचं आहे. कॉन्जॉइंट वॅस्क्युलर बंडल युजली हॅव फ्लोएम लोकेटेड ओनली ऑन द आउटर साइड ऑफ झायलम. आपण बघितलं आतमध्ये कोण आहे? आतमध्ये झायलम आहे. बाहेर कोण आहे? फ्लोएम आहे. बाहेर कोण असतं? फ्लोएम. पटते ना बाळांनो? लेस म्हणजे ॲक्च्युली हे थोडंसं आता जर व्यवस्थित समजलं ना काहीच नाही, पण नाही कळलं तर सगळं मिक्स होते मग. होप सो तुम्हाला समजत असेल मी काय सांगतोय. पाठ करायचं, समजून नाही घ्यायचं. समजून घ्यायचा विषयच नाही आहे हा. काय विषय? पाठ. रूट रेडियल. स्टेम कॉन्जॉइंट. मोनोकॉट स्टेम
क्लोज कॉन्जॉइंट, डायकॉट ओपन कॉन्जॉइंट, संपला विषय. काय लोड घ्यायचा आयुष्यात. हे तर दिलं बघा, कॉन्जॉइंट क्लोज आलं का. कॉन्जॉइंट तुमच्या डायग्राममध्ये पण दिले बघा. आता कॉन्जॉइंट क्लोज का म्हणले बरं याला आयुष, कॉन्जॉइंट क्लोज का म्हणले. ते जॉईंट आहेत झायलम फ्लोएम, बरोबर का. तन्वी ह्याला कॉन्जॉइंट ओपन का म्हटले. जॉईंट आहेत, व्हेरी गुड, बरोबर का. मग हे कुठं असतं बरं हे आकांक्षा, हे कुठं असतं कॉन्जॉइंट ओपन कुठं असतो. डायकॉट रूट का स्टेम. स्टेम, व्हेरी गुड. हे काय अनुश्री, रेडियल टाईप कुठं असतं. रेडियल टाईप ऑफ वॅस्क्युलर बंडल कुठं असतो. हां व्हेरी गुड, मग तू सांगितलं ना रूटमध्ये असतो. कुठं असतो. झालं का पाठ बाळांनो. ओके. सो हे काय झालं आपलं. होप सो तुम्हाला समजलं असेल. सो तुम्ही आता काय करा, एकदा वाचून काढा. ओके. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय बघूया. ॲनाटॉमी ऑफ डायकॉट, डायकॉट अँड मोनोकॉट प्लांट्स. ओके, नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.